हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 असं मनापासून स्वागत आहे। आता येत आहे लग्न समारंभ, त्यासाठी वेगवेगळे प्रकारचे थीम चालू असतात। हळदीचा फंक्शन असतो, मेहंदीचा फंक्शन असतो। लग्न समारंभासाठी त्यासाठी मी 4 प्रकारचे मेकअप लुक करणार आहे। सर्वात पहिले हळदीचा हा मेकअप लुक मी माझ्या व्हिडिओवरती माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तो चेक करू शकता। आज आपण करणार आहोत रिसेप्शनसाठी मेकअप लुक। तसेच कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही हा मेकअप लुक करू शकता। हा मेकअप लुक एकदम इझी मी करणार आहे। तसेच स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हा मेकअप लुक सांगणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब बाय स्टेप असा मेकअप लुक सांगणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा। काही मेकअप करताना कधीही आपला जो फेस आहे तो छान प्रकारे असा क्लीन करून घ्यायचा। फेस क्लीन केल्यामुळे आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसतो। आपला जो मेकअपचा बेस आहे तो खूप छान दिसतो, उठून दिसतो आणि जो आपला मेकअप केलेला आहे तो बिलकुल असा खराब होत नाही, आपली स्किन सुद्धा खराब होत नाही। तर सर्वात पहिले आपण आपल्या चेहऱ्याचा स्किन केअर करून घेऊया। मी माझा फेस हा खूप छान प्रकारे असा वॉश करून आली आहे। तर सर्वात पहिले आता आपण वापरणार आहोत टोनर। हे टोनर आहे गुड वाइब्सचं, हे खूप छान आहे। जर तुमच्याकडे जर टोनर नसेल तर तुम्ही गुलाब जल सुद्धा वापरू शकता। हे आपल्या चेहऱ्यामध्ये छान प्रकारे असं मुरून द्यायचं आहे। त्याच्यानंतर मी वापरत आहे सीरम। जर तुमच्याकडे सीरम नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। तुम्ही जेवढे आपल्या स्किनसाठी स्किन केअर कराल तेवढी आपली स्किन ही खूप छान होते। म्हणजे आपण जो मेकअप करत आहे त्यामुळे आपली स्किन ही बिलकुल अशी डॅमेज होत नाही। त्याच्यानंतर मी वापरत आहे पॉन्डचं सुपर लाईट जेल। आपला स्किन केअर हा पूर्णपणे असा झालेला आहे, ज्यामुळे आपला मेकअप हा खूप छान होणार आहे। आता आपण मेकअपला सर्वात पहिले मी वापरत आहे प्रायमर। हे प्रायमर आहे इनसाइट कॉस्मेटिकचं। याच्यावरती लिहिलेलं आहे हे पोर मिनिमाइज प्रायमर। प्रायमर वापरल्यामुळे आपले जे पोर्स आहेत ते मिनिमाइज व्हायला मदत होते। आता मी वापरत आहे कन्सिलर। एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे, हा पाण्यामध्ये डुबवून ठेवायचा आहे जेव्हा आपण मेकअप करणार आहे, आणि तो छान प्रकारे असा पूर्ण असा पिळून घ्यायचा आहे। हा त्याच्यामध्ये बिलकुल असं पाणी राहिलं नाही पाहिजे। आता हा ओला असा ब्युटी ब्लेंडर घेऊन आपण जो कन्सिलर लावलेला आहे तो छान प्रकारे असा पसरून घेऊया। डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल आहे ते हाईड करण्यासाठी आपण कन्सिलरचा उपयोग करत असतो। त्याच्यानंतर आपण जाणार आहोत फाउंडेशनकडे। तर फाउंडेशनसाठी मी वापरत आहे ब्लू हेव्हनचा SPF 25। आता उन्हाळा येत आहे तर आपला मेकअप हा घाम येतो उन्हामध्ये, तर तो घाम न येण्यासाठी आपला मेकअप हा घामामुळे खराब न होण्यासाठी मी हा फाउंडेशन वापरत आहे। हा खूप छान आहे आणि याची कव्हरेज सुद्धा खूप छान आहे। कधी फाउंडेशन यूज करताना तो छान असा शेक करून घ्यायचा आहे। आपल्या चेहऱ्यावरती डॉट डॉट करून आपण सगळीकडे तो पसरून घेऊया। याच्यानंतर मी वापरत आहे कॉम्पॅक्ट पावडर। ही आहे फिटमीची। आता आपण आपले ॲब्रो फिल करून घेऊया। यासाठी मी वापरत आहे इनसाइट कॉस्मेटिकचं ब्ल्यू कलरचं अशी ब्राऊन पेन्सिल। इथे एका साईडला त्यांनी ब्रश दिलेला आहे आणि एका साईडला त्यांनी ॲब्रो पेन्सिल दिलेली आहे। तर आपण पहिले ब्रशच्या साहाय्याने आपले ॲब्रोज हे पहिले सेट करून घेऊया।
राहू आय मेकअपकडे. तर आजकाल स्मोकी आय करायचा खूप असा ट्रेंड चाललेला आहे. तर स्मोकी आय आपण करणार आहोत. स्मोकी आयसाठी सर्वात पहिले आपल्याला आय मेकअपचा बेस तयार करायला पाहिजे. ब्राऊन कलरचा असा शेड घेऊन आयचा मेकअपचा बेस तयार करणार आहे. ब्लॅक कलरचा असा काजळ आहे, त्याने आपण ज्या प्रकारे लायनर लावतो त्या प्रकारे एकदम डार्क असा लायनर असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला स्मज करायचा आहे. आपण जो काजळ लावलेला आहे तो ब्रशच्या साहाय्याने मी पूर्ण असा त्याला पसरवून घेतलेला. शेड आहे माझ्या याच्यावरती पूर्ण ग्लिटर आहे, तर मी थोडंसं असं माझ्या आय मेकअपला थोडा ग्लिटर शेड देणार. मी आता कोणत्याही प्रकारचे लायनर असं वापरणार नाही आहे. ब्लू हेवनचा मस्करा. आता आपण कॉन्टोर करून घेऊया. यासाठी करतो जो आपला डबल चिन असतो किंवा आपल्या चेहऱ्यावरती जे फॅट असतात ते लपवण्यासाठी. कॉन्टोर कधीही करताना ब्राऊन कलरचे पेन्सिल, ब्राऊन कलरचा शेड यूज करायचा असतो. इथून जेव्हा कॉन्टोर कराल तेव्हा हे वरच्या साईडला असे ड्रॅग करायचं असतं. जेव्हा तुम्ही इथे कॉन्टोर कराल तेव्हा हे असं खालच्या साईडला असे ड्रॅग करायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही नोजच्या इथे कॉन्टोर कराल तेव्हा ते असं खालच्या साईडला कधी ड्रॅग करायचं असतं. आणि कधी फोरहेडला वरती तुम्ही जो कॉन्टोर करणार असाल तर ते आपल्या केसाच्या इथे असं. इनसाइड कॉस्मेटिकचं ब्लश. आता मी वापरत आहे हायलायटर. तुम्ही वापरत जा. हायलायटर आपण यासाठी वापरत असतो, आपल्या फेसवरती काही काही गोष्टी आपल्याला हायलाईट करायच्या असतात त्यासाठी आपण हायलाइट यूज करत असतो. जसं आपल्याला हायलाईट करायचं असतं त्यासाठी आपण हायलायटरचा यूज करत असतो. जसं नोज इथे, लिप्सच्या इथे, इथे आणि इथे आपण आणि चीक आपण हायलाइट करणार आहोत. पहिले आपण लिप लायनर यूज करूया. इनसाइड कॉस्मेटिकची ब्राऊन कलरचा असा शेड आहे. हे लिपस्टिक खूप छान आहे, आपल्या चेहऱ्यावरती खूप छान दिसते, उठून दिसते. आपला मेकअप हा डन झालेला आहे. त्यानंतर आता आपण वळणार आहोत. टिकली लावत आहे आता मी. गळ्यामध्ये माझ्या ड्रेसला असा मॅच होईन असा ग्रे कलरचा सेट आणि कानातले घातले आहेत. आता मी हा टिक्का लावत आहे, त्याला टिकटॉक पिनने सिक्युअर करत आहे.